समाजामध्ये चांगले भाव, चांगली संस्कृती, उत्तम संस्कार, राष्ट्रभक्ती योग्य परिवर्तन करण्याचे कार्य केवळ संघाचेच नसून संपूर्ण समाजाने समोर येऊन हे कार्य करणे अभिप्रेत आहे। तेरा वैभव अमर रहे माँ, हम दिन चार रहे ना रहे या ध्येयानुसार आपल्याला भारताची व संपूर्ण समाजाची उत्तम निर्मिती करायची आहे। संघाचे नाव इतिहासात नोंदविले गेले नाही तरी चालेल, परंतु संघ कार्यक्रमानेच समाजात राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांनी केले। ते धामणगावच्या नवोत्थान 2024 या प्रगट कार्यक्रमात बोलत होते। यावेळी व्यासपीठावर प्रांत सहसंघचालक, सरसंघचालक श्रीधर गाडगे, अमरावती जिल्हा संघचालक विपिन काकडे, धामणगाव तालुका संघचालक गजानन पवार आणि चांदूर तालुका संघचालक मनोज मिसाळ उपस्थित होते। धामणगाव रेल्वे आणि चांदूर रेल्वे तालुक्यातील पूर्ण गणवेशधारी स्वयंसेवक तसेच नागरिक बंधू भगिनींना उद्बोधन करताना डॉक्टर भागवत म्हणाले की डॉक्टर आंबेडकरांनी सुद्धा बंधुभाव टिकून राहावा असे संविधान आपल्याला दिले आहे। या संविधानानुसार आपल्या सर्वांना भारत मातेचे पुत्र म्हणून कार्य करायचे आहे। ज्याप्रमाणे श्रीराम अयोध्येत आले त्याचप्रमाणे रामाची संस्कृती, संस्कार, आचरण हे सुद्धा प्रत्येकाच्या जीवनात येणे गरजेचे आहे। समाजामध्ये अस्पृश्यतेचा भाव नकोच। इतिहासात अनेक चढउतार आलेत, परंतु आपली प्राचीन संस्कृती कधीच कोणी मिटवू शकले नाही। कारण आपण एखाद्या वेळी आपसात भांडण करीत असलो तरी जेव्हा राष्ट्राचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळी आमचे राष्ट्र एक राहो असा भाव, अशी देशभक्ती आपल्यामध्ये निर्माण होते। हे उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन डॉक्टर भागवत यांनी केले। भारतावर अनेक आघात आम्ही सर्व मिळून लढलो आणि प्रत्येक आघातातून बाहेर निघालो। खरे तर आपण आता स्वतंत्रताने जीवन जगणे शिकलो आहे। सर्व जगाला धर्म आणि दिशा देण्याचे कार्य भारताने केले आहे। आपली प्रगती भौतिक आध्यात्मिकतेत नव्हे तर राष्ट्र एक राहण्यामध्ये आहे। भारत देशाची भक्ती हा सुद्धा एक मूळ मंत्र आहे। संस्कारयुक्त संस्कृती जगणे हा सुद्धा एक मूळ मंत्र असल्याचे ते म्हणाले। प्रगती करण्याकरिता एकता हवी। हिंदुत्व म्हणजे सर्व एकनिष्ठ भावना, संस्कार, संस्कृती, विचार आणि देशाप्रती